मसाल्यात मी दोन काळी मिरी, कांदा भाजलेला नाही आहे, टमॅटो एक कांदा, एक टमॅटो, मिरची, तिखटाच्या मिरच्या टाकलेल्या आहेत थोड्याशा, आणि बाकीचं जिरे टाकलेत. असं बारीक करून घेतलेलं आहे. त्यात सोयाबीन टाकून बारीक करून घेतली. परत तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका, नाही तर नका टाकू. तर हा मसाला थोडाच घ्यायचा आहे, कारण जास्त नाही घ्यायचा, एवढंच घ्यायचं आहे, एवढा असा. आणि ह्यात टाकून घेते मी. असा मसाला टाकल्यानंतर हा भाजून घ्यायचा. खूप छान लागते. हा मसाला भाजला नव्हता म्हणून चांगला भाजून घ्यायचा. कांदा टमाटो भाजलं नव्हतं म्हणून चांगलं भाजून घ्यायचं. आणि त्यात परत हळद एवढी टाकायची, आणि लाल चटणी, कारण त्यात काळी मिरी टाकलेली आहे. आणि माझ्याकडं मी गरम पाणी थोडं केलं म्हणून ते टाकते त्यात. आता हे मी गरम पाणी आहे म्हणून टाकलं. गार पाण्यात पण करू शकता तुम्ही, असं काही नाही. हे बघा, खूप छान होती भाजी. आता मी याला एक 10 मिनटं झाकून ठेवते. ही सोयाबीनची भाजी आहे. अशी मला 10 डबे आलेले आहेत. आता टाईमच नसतो, मी जास्त काय व्हिडिओ टाकत बसत नाही. तर जय हिंद, जय शिवराय. हे भात, हे वरण, हे सोयाबीनची भाजी. तर मी असे 10 डबे चालू झालेले आहेत माझे, तर वाढतच जात आहे. तर मला टाईम भेटत नाही व्हिडिओ टाकायला. मला जसा वेळ भेटेल तसा मी व्हिडिओ टाकत असते.